नमस्कार, मी ऋषाली. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वातावरण ही थोडं ढगाळ आणि पाऊस आहेच, पण आता थोडा पाऊस थांबलेला आहे. तर आम्हाला घरात बसून कंटाळा आला म्हणून आम्ही फिरायसाठी आलो आणि आम्ही आता आलेलो आहोत प्रति शिर्डी साही येथे. आणि आम्ही आता मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि एक नंबर मस्तच एकदम छान वाटते मंदिरमध्ये आणि खूप छान आहे मंदिर. नक्की तुम्ही इथं आला नसाल तर नक्की या. मी पण फर्स्ट टाईम आले, पण खूप छान वाटले. आतमध्ये तुम्हाला साई मंदिरमध्ये मोबाईल शूट करायला, व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, पण कडेला पण तुम्हाला इतर मंदिरं पण दिसतात. तर आम्ही आता ते एक्सप्लोर करतो. अन्नछत्र राजवाडा आणि किती भव्य दिव्य आहे. आता आम्ही आलेलो आहोत बिर्ला मंदिर येथे. येथे पुण्यातील सर्वात उंच अशी 72 फूट उंची असलेली गणपती बाप्पांची मोठी अशी मूर्ती आहे. आणि या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 179 पायऱ्या चढून जावं लागतं. याआधी पण मी इथे एकदा आलेली होती आणि ही आता माझी दुसरीच वेळ आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला सुंदर असा कडेचा व्ह्यू आणि त्यासोबतच गणपती बाप्पांचे छान असे दर्शन होते. इथे आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचे छान असे दर्शन घेतले आणि थोडा वेळ आम्ही इथेच असंच फिरलोत. तर आता जी तुम्ही ही गणपती बाप्पांची मूर्ती बघितलात तर त्याची उंची 72 फूट आहे आणि त्या मूर्तीचे वजन 1000 टन आहे. आणि ही मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना जवळपास 2 वर्ष लागली होती. अशी भव्य दिव्य गणपतीची मूर्ती आहे आणि आम्ही दर्शन घेतलं. आता इथून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ.
आता आम्ही आलेलो आहोत कासारसई डॅम येथे. आज सुट्टी असल्यामुळे येथे थोडी जास्तच गर्दी होती. मस्त असं दिवसभर फिरून झाल्यानंतर संध्याकाळ झाली होती म्हणून घरी जाण्यासाठी निघालो आणि चहाची आठवण आली म्हणून मस्त इथे एक कप गुळाचा चहा एन्जॉय केला आणि पुन्हा घरी जायला निघालो. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मस्त असा नंतर गरमागरम वडापाव खाल्ला आणि आम्ही घरी येऊन पोहोचलो.